नमस्कार मित्रांनो, आता या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण 1. फिल्टर कॅपॅसिटर डिस्चार्ज कसा करायचा, 2. फ्यूज उडल्यावर त्यातला फिजिकल दोष कसा ओळखायचा, 3. बल्बचा वापर करून शॉर्ट सर्किट कसे ओळखायचे ते शिकलो. याच्या पुढे आता आपण रेझिस्टन्स मेथड आणि आयसोलेशन मेथड वापरून शॉर्ट सर्किटेड भागामधील दोष कसा ओळखायचा, शॉर्ट सर्किटेड भाग कसा ओळखायचा, लोड टेस्ट घेण्यासाठी SMPS कसे जोडायचे ते शिकू. टास्क 3. रेझिस्टन्स मेथड वापरून शॉर्ट सर्किटेड कंपोनेंट्स मधील दोष ओळखणे. स्टेप 1. डिजिटल मल्टीमीटर रेझिस्टन्स मोड मध्ये सेट करा. स्टेप 2. लाल प्रोब थंड जमिनीवर ठेवा आणि प्रत्येक डायोडवर ब्लॅक प्रोब ठेवा. काळा प्रोब सेकंडरी डायोडला कनेक्ट करा. 1. जर कोणताही भाग दोन्ही पोल्सवर सारखेच रीडिंग दाखवत असेल तर त्या भागात दोष आहे असे समजा. 2. जर मल्टीमीटर दोन्ही पोल्सवर वेगवेगळे व्हॅल्यूज दाखवत असेल तर दोन्ही कंपोनेंट्स चांगले आहेत. टास्क 3. आयसोलेशन मेथड वापरून दोन्ही भागातला दोष ओळखणे. स्टेप 1. मागच्या भागातली B+ लाईन ओळखा आणि सर्किटमध्ये दाखवल्याप्रमाणे B+ लाईन डिस्कनेक्ट करा. स्टेप 2. B+ लाईन ते कोल्ड ग्राउंड मध्ये 100 वॉट्स बल्ब जोडा. स्टेप 3. पॉवर ऑन करा आणि बल्ब जळत आहे का ते पहा. स्टेप 4. लाईट बल्ब मधून 5 शक्यतांची अपेक्षा केली जाऊ शकते. A. लाईट बल्ब एकसारखा प्रकाशात जळत आहे आणि दुसऱ्या बाजूला नॉर्मल आउटपुट व्होल्टेज आहे. हे असे दर्शविते की SMPS नीट काम करत आहे आणि पॉवर प्रॉब्लेमचे कारण लोडच्या बाजूला आहे. फ्लायबॅक ट्रान्सफॉर्मर, योक कॉइल यापैकी काही देखील कारण असू शकते. B. बल्बमध्ये लाईट नाही आणि पॉवर सप्लायच्या बाजूला काहीच व्होल्टेज नाही. हे असे दर्शविते की दोष SMPS मध्ये आहे. C. लाईट बल्ब मध्ये जाळतो. हे असे दाखवते की पॉवर सप्लाय मधील कंपोनेंट्स जसे की खराब कॅपॅसिटर, रेझिस्टर चा करंट एकदम जास्त ओम्स आहे. व्हॅल्यू वाढती असू शकेल. D. बल्ब एकदम जास्त प्रकाशित झाला आहे आणि सगळे आउटपुट व्होल्टेज वाढले आहे. हे असे दाखवते की रेग्युलेशन सर्किट जसे की फीडबॅक सर्किट मधला ओपन रेझिस्टर खराब अप टू आयसोलेटर IC, खराब TLC 431 IC यात दोष आहे. लाईट बल्ब सारखा ऑन आणि ऑफ होतो आहे. हा SMPS एरिया मधला प्रॉब्लेम दाखवतो आणि याचा अर्थ असा देखील होतो की ऑप टू आयसोलेटर IC पॉवर सप्लायच्या प्रायमरी सर्किटला चुकीचा सिग्नल देत आहे, ज्यामुळे पॉवर सप्लाय सारखा बदलत आहे. टास्क 4. शॉर्ट सर्किटेड कंपोनेंट्स शोधणे. कॅपॅसिटरला चेक करणे. स्टेप 1. पॉवर कॉर्ड डिस्कनेक्ट करा. स्टेप 2. मोठा कॅपॅसिटर डिस्चार्ज करा. स्टेप 3. डायोड आणि कॅपॅसिटरची हेल्थ मल्टीमीटरच्या दुसऱ्या सेक्शनला चेक करा. 1. मल्टीमीटर वापरून डायोड टेस्ट करणे. मल्टीमीटर डायोड टेस्ट मोडला सेट करा. मल्टीमीटरचे प्रोब डायोडच्या टर्मिनलला जोडा. लाल प्रोब डायोडच्या एनोडला जोडलेला पाहिजे आणि काळा प्रोब कॅथोडला जोडलेला पाहिजे. फॉरवर्ड बायस मध्ये एनोड पॉझिटिव्ह, कॅथोड निगेटिव्ह. एक चांगला डायोड 0.5 ते 0.7 वॉट्सचा व्होल्टेज ड्रॉप दाखवेल. मल्टीमीटरचे प्रोब आता उलटे करा म्हणजे लाल प्रोब कॅथोड आणि काळा प्रोब मल्टीमीटरच्या एनोड टर्मिनलला जोडा. रिव्हर्स बाय दिशेमध्ये एनोड निगेटिव्ह, कॅथोड पॉझिटिव्ह. मल्टीमीटर OL ओपन लूप दाखवू शकेल किंवा जास्त रेझिस्टन्स व्हॅल्यू, जे असे दाखवते की डायोड करंटचा प्रवाह रोखत आहे. मल्टीमीटर वापरून कॅपॅसिटर टेस्ट करणे. मल्टीमीटरला रेझिस्टन्स मोड ओम्सला सेट करा. मल्टीमीटरचे प्रोब्स कॅपॅसिटरच्या टर्मिनल्सला जोडा. पॉझिटिव्ह प्रोब पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडा आणि निगेटिव्ह प्रोब निगेटिव्ह टर्मिनलला जोडला गेला आहे हे नक्की करा.
एक चांगला कॅपॅसिटर सुरुवातीला कमी रेझिस्टन्सची व्हॅल्यू दाखवेल, जे हळूहळू जसा कॅपॅसिटर चार्ज होईल तशी वाढत जाईल. जर रेझिस्टन्स व्हॅल्यू हळूहळू वाढत जाऊन एक जास्त व्हॅल्यूवर स्थिर झाली तर तो कॅपॅसिटर चांगला असू शकतो असे दाखवते. जर मल्टीमीटर स्थिर कमी रेझिस्टन्स रीड करत असेल किंवा काहीच दाखवत नसेल तर तो कॅपॅसिटर खराब आहे. कॅपॅसिटरचे लीड उघडा आणि LCR मीटर वापरून त्याचा कॅपॅसिटन्स मोजा. LCR मीटरचे लीड्स ज्या कॅपॅसिटरला मोजायचे आहे त्याच्या टर्मिनलला जोडा. लीडची पोलॅरिटी आणि कॅपॅसिटरचे टर्मिनल मॅच होत आहे ना ते नीट पहा. पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू निगेटिव्ह. सप्लाय बोर्डला जोडा आणि कॅपॅसिटर शिवाय आउटपुट व्होल्टेज चेक करा. जर आउटपुट व्होल्टेज कमी आहे किंवा नसेल तर कॅपॅसिटर खराब असू शकतो. सप्लाय बंद करा आणि कॅपॅसिटर चांगल्या कॅपॅसिटरने बदला. सप्लाय सुरू करा आणि आउटपुट व्होल्टेज मोजा. टेबलमध्ये सर्व ऑब्झर्वेशन्स नोंदवा. मेजर्ड आउटपुट व्होल्टेज विदाउट कॅपॅसिटर, विथ कॅपॅसिटर. टास्क 5. लोड टेस्ट करण्यासाठी SMPS चे सर्किट जोडा. स्टेप 1. चित्रात दाखविल्याप्रमाणे सर्किट जोडा. स्टेप 2. 5 एम्पियर मूव्हिंग कॉइल एमिटर 100 ohms बाय 2 एम्पियर रिओस्टार्ट च्या सिरीज मध्ये जोडा. SMPS च्या आउटपुटला सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बरोबर पोलॅरिटीला जोडा. स्टेप 3. 20 व्होल्ट मूव्हिंग कॉइल व्होल्टमीटर बरोबर पोलॅरिटीने सर्किटला समांतर दाखवल्याप्रमाणे जोडा. स्टेप 4. 240 व्होल्ट AC पॉवर सप्लाय SMPS युनिटच्या आतल्या बाजूला जोडा. स्टेप 5. सर्किट ऑन करा. स्टेप 6. रिओस्टॅट मधील प्रतिकार मूल्य कमी करून 200 मिलीएम्प च्या चरणांमध्ये वर्तमान वाढवून संबंधित व्होल्टेज लक्षात घ्या आणि टेबलमधील वाचन सारणी करा. स्टेप 7. करंट जेव्हा लोडमुळे बदलतो तेव्हा त्यावर लक्ष द्या. SMPS चे आउटपुट हे ग्राफ व्होल्टेज पुढे स्थिर राहते. रिकॅप. या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की रेझिस्टन्स मेथड आणि आयसोलेशन मेथड वापरून शॉर्ट सर्किटेड भागामधील दोष कसा ओळखायचा, शॉर्ट सर्किटेड भाग कसा ओळखायचा, लोड टेस्ट घेण्यासाठी SMPS कसे जोडायचे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.